हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल. ऑफ बिकॉज डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. तर तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल हा व्लॉग माझा कशावर आहे. तर येस, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता शिमगा बघायचा. कारण का आणि मला एक वर्षापासून आधीपासून मला बघायचंच होतं की शिमगा हा उत्सव कसा साजरा केला जातो, पालखी, आणि ते बघूनच इतकं भारी वाटतं ना. तर ते मला असं इच्छा झाली की मला हे असं प्रत्यक्षात बघायचं होतं की शिमगा कसा सेलिब्रेट केला जातो. तर आता ह्यावर्षी मी माझ्या फ्रेंडच्या गावी चाललो आहे शिमग्याला. उचाट इथेच आहे, जवळ वाड्याच्या इथे. सो आमचं असं डिसाईड झालेलं की यावर्षी मी तुझ्या गावी येईल. मला शिमगा बघायचा आहे की कसं सेलिब्रेट केला जातो उत्सव वगैरे. तर मी आता उद्या सकाळी चाललो आहे. आता मी आता शूट का करतो कारण का मी आता थोडा वेळ झोपेल किंवा मला झोप पण नाही लागणार कारण की एवढी एक्साइटमेंट आहे. तर मी आत्ताच व्लॉग हा चालू केला आहे. तर मी असं झालं की कधी सकाळ होईल आणि मी निघतो आहे आता उचाटला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तर सुप्रभात मित्रांनो, मी आता फायनली शिमग्यासाठी निघालो आहे. तर आता आम्ही सकाळी ऑलमोस्ट 10:30-11ला काहीतरी निघालो होतो जर्नीला. तर आता इथून माझ्या घराच्या इथून ऑलमोस्ट 1.5 आवर आहे माझ्या फ्रेंडचं गाव उचाट. तर चला, तर मी आता पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय शिमगा असेल. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे मोरनी ह्या गावात. इथे आता जत्रा भरली आहे. तुम्हाला हे सगळं बघून समजलंच असेल. तर इथे मी का आलो आहे तर आता मी पुढे तुम्ही बघतच राहा का ते तुम्हाला सांगतो मी इथे. तर हे आहे श्री वाघजाई महाकाली देवी मंदिर मोरनी इथे. तर इथे दर शिमग्याला मोठा उत्सव असतो. उत्सव म्हणजे कसं असतं, हे जे 2 देवी आहेत त्याच्या पाया पडायला सगळ्या आजूबाजूचे 16 गावचे पालखी येतात. तर मग इथून सुरुवात होते उत्सवाची. तर इथून जे 16 गावचे आजूबाजूचे पालखी असतात इथे पहिले दर्शनासाठी येतात आणि मग इथून सानेवर आणि मग सानेवरनं आपापल्या 16 जे गाव आहेत तिथे मग पालखी पुढच्या उत्सवासाठी जातात. तर आता वाजले होते दुपारचे 4. तर त्याआधी आम्ही देवीचे पाय आणि त्या पालखीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे महाप्रसाद थोडा घेतला. तर आता आम्ही चाललो आहोत सानेवर, जिथे सगळ्या पालखी वगैरे सगळे नाचवतात आणि मग ते सगळे 16 पालखी आपापल्या 16 गावात जातात पुढच्या कार्यक्रमासाठी. तर आता त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो. मग आम्ही थोडा आराम केला आणि मग त्यानंतर आम्ही असंच फिरत होतो गाव. तर मग मला इथे फ्रेंडने दाखवलं की त्यांचे ते क्रिकेटचं ग्राउंड मस्त बनवलं आहे, उचाट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. म्हणजे इथे तुम्ही नेट प्रॅक्टिससुद्धा करू शकतात. आणि संध्याकाळच्या वेळेला जे क्रिकेट ग्राउंड ते जे काही दिसत होतं ना, म्हणजे मी काय बोलू, म्हणजे भारी आहे रे हे. आता आपण मध्ये जाऊ शकतो का तिथे फक्त? चल ना, जाऊ ना. येडी तू काय घेऊन आली? तर आता आम्ही चाललो आहोत होम, जिथे पेटवतात आपलं होळीचा तिकडे. इथे कसं गावीत ना ते असं ओढा करून म्हणजे बोंबाबोंब करून असं ते बोलतात. ते मला खूप बघायचं म्हणजे इतकं भारी वाटतं ना ऐकायला. आणि ते
म्हणजे मी जे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत होतो म्हणजे एवढं ते मला भारी वाटत होतं ना. डोंगरची वारी आमच्या गावडबाजी सोहळ्याची शर्यत. सो गाईज काल जे तुम्ही जे सगळं बघितलं तो डे 1 होता. आजचा आहे डे 2. तर आता पालखी सगळ्यांच्या घरी आता ती आता पालखी जस्ट मधल्या वाटेत आलेली आहे. स्वतः आम्ही आता पालखीकडे चाललोय. ती पालखी घेऊन मग आता आम्ही आमच्या घरी येऊ ना. आता मधल्या वाडीतले जेवढे घर आहेत ते सगळ्या घरात ते फिरणार. मग त्याच्यामध्ये आमचं घर पण आहे. आमच्या घरी येऊन मग 3:30-4 वाजेपर्यंत ती वरच्या वाडीत जाईल. आणि मग त्यानंतर मग संध्याकाळी होळी इथे पेटवली जाईल ना. तिकडे हे मागे जे दिसतंय ना तिकडे मग आपलं होळी पेटवली जाईल. तर मग तुम्हाला मी आता दाखवतो सगळं पुढे. हे जे तुम्ही बघतायत काल जो मी दाखवलेला होम तिथे सुद्धा पालखी सोबत प्रदक्षिणा 5 तर आता थोडा वेळातच पालखी आपल्या घरी येणार होती. तर आमचं सुद्धा घरसुद्धा मस्त रांगोळीने आणि पालखी जिथे आपण ठेवतो तिथे सुद्धा रांगोळी वगैरे मस्त तयार करून ठेवलं होतं. तर मित्रांनो आता पालखी आपल्या घरी आली आहे. तर मग सर्वात पहिले पालखीची पूजा केली जाते आणि मग सिद्धू तिथून पण ना पाहिजे ना. अरे चंदूभाई तुम्ही पण जावा ना तिथून. तर आता पालखी दुपारी घरी आल्यानंतर इथे रात्री इथे ह्या गावात कसं आहे एक प्रत्येक गावात आहे ना छोटी अशी होळी केली असते आपल्या घराच्या बाजूला. त्याला कुकुट होळी इथे म्हणलं जातं. आणि मग ते होळीची पूजा करत करत आणि मग ज्या घरात जो त्या वाडीमध्ये जो पाहुणा आला असेल ना त्याला तो एक मान असतो की त्याचे तर मग त्या होळीचं जे छोटं होम आहे त्याला एक छोटी काठी असते पुरणपोळी लटकवलेली. मग ते पुरणपोळी काढून आणि मग जेव्हा ते होम पेटवतात जेव्हा ते थोडंसं पेटलं की मग त्याच्यावर कोयतानी ती कट करायची आणि ती पहिल्या ह्याच्यातच कट केली पाहिजे. सो कालचा दिवस आणि आजचा दिवस
सो ह्या 2 दिवसामध्ये मी जे एवढं पूर्ण होळीचं जे बघितलं यांच्या गावी इतकं भारी होतं ना. मला मी जे जे बघतोय ना ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि ते मला इतकं जवळून मी बघत होतो तर ते मला जास्त एन्जॉय करायला आलं. आणि हे एक प्रत्येक जे छोटे छोटे काय उत्सव आहेत ते बघायला इतकं भारी वाटत होतं ना मला. ते मी आता काय बोलू मला काय कळतच नाही. फक्त तुम्ही हा व्लॉग पुढे बघा अजून काय काय इंटरेस्टिंग गोष्टी होतात ते. सो आता त्यांच्या गावी पाहुणा म्हणून मीच होतो तर तो मान मला मिळाला होता. तर तुम्ही पुढे बघा ती माझ्याकडनं पहिल्या ह्याच्यातच तुटली जाते की नाही. आम्ही सांगितलं प्रकारचं करायचं ते सांगितलं केलं होतं आम्ही. सो आता आमच्या इकडचं कुकुट होळी पेटवल्यानंतर बाजूचे 2-3 कुकुट होळी होते ते आम्ही तिकडे गेलो आणि मग त्याच्यानंतर त्याची तयारी करून पूजा करून मग ती पेटवली जाते. खाली एक रशी सोड तो मागे मोठ्या पाहतो बघा उभा आहे मागे. नाही ना काय ना लांब आहे काय कोयती लागेल. सो आता वाजलो ते रात्रीचे ऑलमोस्ट 11:30-12. तर आता मी होळीची मोठ्या होमची पूजा चालू आहे. चला सीता खेळून गेली रे. भले 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 टाकतो भारी भारी इंस्टावर सो गाईज आता होळी पेटून झाली आहे. मी तर फर्स्ट टाइम बघितलं ह्याच्या गावची होळी. खूप आवडली मला. आता गर्दी कमी झाली आहे. सगळी गर्दी झाली. आता लोक सगळे आपल्या घरी गेले आणि आता उद्या सकाळी 8 वाजता मंदिरात पालखी नाचवणार. सकाळी 8 वाजता. स्वतः आम्ही आता जाऊन झोपणार नसतो आणि मग आता उद्या सकाळी डे 3 आहे. तर मी तुम्हाला आता तिकडचं जाऊन सकाळी 8 वाजताचं सगळं दाखवतो पालखी कसे नाचवतात वगैरे. तर सुप्रभात मित्रांनो, आजचा आहे डे 3. तर कालची पालखी जिथे ज्यांच्या घरी वस्तीला असते मग तिथे सगळं भजन जेवण वगैरे असतात आणि मग त्यानंतर आता डे 3 जे गावडाई झुळाई मंदिर आहे तिथे पालखी.
आजच्या डे 3मध्ये एवढंच होतं. पालखी नाचवल्यानंतर ती मंदिरात नेऊन मग आरती केली जाते आणि मग आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे काय असेल तर मग वाटून मग हा उत्सव इथेच समाप्त होतो. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शिमग्याचा ब्लॉग नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो लास्ट शॉट तुम्ही जो बघितला त्यानंतर आम्ही सगळं वाइंडअप वगैरे केलं. मग त्यानंतर एक आय थिंक 1-1.5 तासामध्ये आम्ही लगेच निघालो आमच्या घरी ठाण्याला यायला. तर त्यानंतर मी घरी थोडा आराम केला. आता जस्ट उठलो आहे. तर मग विचार केला की ब्लॉग एंडअप करूया. तर मग तुम्हाला कसा वाटला मला नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या गावी अजून कसं वेगळ्या प्रकारे शिमगा सेलिब्रेट करतो मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. लाईक करा ह्या व्हिडिओला. माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि असेच माझे अजून काय काय नवीन ब्लॉग्स येत असतात. खूप गॅप असतो, पण मी ट्राय करेल की ते लवकरात लवकर लगेच अपलोड करायला. तोपर्यंत भेटूया माझ्या एक नवीन असेच एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.